आशू म्हणजे अश्विनीचा फोन होता ना? हो तीच. मैत्रिणींचा कुठेतरी भटकायला जायचा प्लॅन दिसतोय. काय आशू कसली येते भटक्याला? अत्यंत संसारी कन्या आहे ती. आज तिच्या भाच्याचं बारसं आहे ना. हो, किती गोड आहे ना तिचा भाचा. त्याचं बारसं आहे आज. हाय एव्हरीबडी. रागावलात ना माझ्यावर? काय ग किट्या, वेळेत येता येत नाही ना तुला? आय एम व्हेरी सॉरी फॉर दोन गोष्टी. एक तर मी उशिरा आले म्हणून, आणि दुसरं म्हणजे माझ्यासोबत येताना तुम्हाला न सांगता एक पाहुणी आणली म्हणून. या ना, या. कम इन. खरंच खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. येऊ मी? किटी येतेस ना मला बाहेरपर्यंत सोडायला? एकट्याच जाताय का पुढे? म्हणजे टॅक्सी रिक्षा सांगू? नाही, मी गाडी आणली आहे माझी. आता ओळख झाली तर येत जा, आपलंच घर समजा. येईन ना, माझं बाळ झालं की येईन दुष्यंत बरोबर खेळायला. म्हणजे तुमच्याकडे पण गुड न्यूज आहे का? अभिनंदन. हो, चला ना, आम्ही तुम्हाला गाडीपर्यंत सोडून येतो. आशू चल ना. येते मी. नमस्कार. नमस्कार. या पुन्हा, तुमचंच घर समजा. बाय मालविका. बाय बाय. चला नाही आले. त्याच्या फंड्सचं काय झालं? जमले का? जमले. पैशांची व्यवस्था झाली. वाव, दॅट्स ग्रेट. कुठून जमले? आमचा एक जालन्याचा मित्र आहे, तो इथे मिडास फायनान्स कंपनीत काम करतो. त्याने केली व्यवस्था. किती आहे EMI? 20,000. 20,000? अगं काय करणार काय तुम्ही लोक हप्ता फेडण्यासाठी? भाऊसाहेब गेले असतील तिथे अमेरिकेला, तू काय करणार आहेस? अगं पण त्याला अमेरिकेत नोकरी मिळेलच ना. अगं नाहीच मिळाली नोकरी तर काय करणार तू? असं कसं? समीर म्हणाला त्याला नोकरी मिळणार म्हणून. अगं तेच म्हणतेय मी. समीर काय तुला किंग एडवर्ड वाटतो? ओबामा त्याच्यासाठी नोकरी घेऊन उभा आहे की काय एअरपोर्टवर? पण मग आता काय करतील ते लोक, म्हणजे ते मिडास फायनान्स वाले? अगं काय करतील म्हणजे काय? त्याच्या गॅरेंटरच्या मानगुटीवर जाऊन बसतील, त्याची फुल वाट लावतील. गॅरेंटर लोक रस्त्यावर आलेले आहेत. कर्ज घेणाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या काय वाचलं नाहीयेस कधी पेपरमध्ये? नाही, तसं नको व्हायला, नाहीतर मी मरून जाईल. आशू अगं रडू नकोस ग, मी आहे ना. तिने एवढं केलं आपल्या मुलासाठी, आपल्याला काहीतरी द्यायला लागेलच ना. काहीतरीच काय? तू कुठे जाणार आहेस तिच्या मुलाच्या बारशाला? बाई ग, इतकं घरच्यासारखं वागत होती, बोलवणार नाही का आपल्याला बारशाला? बोलवेल तेव्हा बघू आपण. अगं असं कसं? आत्तापासूनच तयारी करायला लागेल. हे एवढं काही जमणार नाही आपल्याला, पण चांदीचे वाळेने तर बिनल्या तरी घ्यायलाच लागतील ना. कळलं का आशू? असा पैसा जोडून संसार करावा लागतो. नको, हिच्या वाट्याला असं काही यायला नको. एखादा दागिना घ्यावा असं वाटला तर सरळ सराफाच्या दुकानात जायचं, दागिना घ्यायचा आणि झोकात चेक फाडून द्यायचा. यासारखं सुख नाही बाईच्या जातीला. हे सुख मिळालं पाहिजे देवधरांच्या दोन्ही मुलींना.